मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी वापरली जाणार आहे। आणि दरम्यान यावरती वर्षा गायकवाड आणि सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। रेसकोर्स हे आमचं वैभव आहे। मुंबईमध्ये जोही बाहेरून माणूस येतो तो जो बघायला जातो, जसं क्वीन्स नेकलेसला बघायला जातो तसाच तो रेसकोर्सला बघायला जातो। दुर्दैवाने या सगळ्या मोक्याच्या जागा, मी तुम्हाला तेच सांगते की मोठं षडयंत्र आहे। बाजूच्या डेव्हलपरला घ्यायचं, मित्रांना घ्यायचं आणि त्या ठिकाणी द्यायचं। म्हणजे भाजपांच्या किती लोकांच्या ह्याच्यावरती नजर आहे आणि अडाणी ज्यावेळी येतो त्यावेळी सगळं बाजूला सरून त्याला मिळालं जातं आणि ते पण रेडी रेटनच्या 25% दराने ह्या जमिनी दिल्या जातात। म्हणजे काही नथिंग, म्हणजे टेंडरमध्ये 10% असतात। आम्ही त्यांच्यावर सातत्याने हाच आरोप करतोय की हा लँड माफिया मोठा घोटाळा चाललेला आहे। त्यांना घाईघाईने टेंडर काढायचं आहे, पण असे तुम्ही कितीही टेंडर काढा, काही करा, सरकारमध्ये आल्यानंतर हे सर्व टेंडर रद्द केले जातील आणि लोकांना विश्वासात घेऊन नेमकं काय पाहिजे तिकडे अम्युजमेंट पार्क फक्त काही बिल्डरदारची लोकांना तिकडे करायचं, तिकडे SRA ची योजना करायचं पण देखील योजना आहे महानगरपालिकेचा। म्हणजे उद्या रेसकोर्समध्ये तुम्ही आता बिल्डिंग टावर व्हायला लागलेत, म्हणजे मग मोकळा श्वास आणि मोकळ्या जागा हे राहणार कोणासाठी आहे? तर हा जो प्रकार चाललेला आहे हे निंदनीय। घाईघाईने या ज्या गोष्टी होत आहेत, किती घाई करू द्या, मुंबईकरांचा पैसा आम्ही त्यांना लुटू देणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।